नमस्कार, मी शीतल. तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमचा दिवस आनंदाचा आणि आरोग्याचा जाओ हीच बाप्पाचरणी प्रार्थना. हे बघा, मस्त फ्रेश झाले मी आणि आता मस्त म्हणलं कांद्याच्या पातीची भाजी बनवत आहे. आणि मस्त अशी आपली साधी सिंपलच आपली तुरीची डाळ भिजू घातली आहे मी. तुरीची डाळ अर्धा पाऊण तास भिजू दिली, म्हणजे शिजायला बिलकुलच वेळ लागत नाही. आणि थोडासा लसूण आपला थोडासा कासा आबडधोबड वाटून टाकायचा, म्हणजे छान लागती भाजी. आणि आता मस्त मी कांद्याच्या पातीची भाजी बनवत आहे. हे बघा, लसूण टमाटर थोडंसं तळून घेतलं आणि आता मस्त असं मी कांद्याची पात टाकून मिक्स करून घेत आहे. आणि छान अशी फ्राय करून घ्यायची अगोदर तेलामध्ये फ्राय झाल्यावर नंतर मग आपण वरून डाळ टाकायची. एकदम छान लागते अशी भाजी, भाकरीसोबत एकच नंबर लागते अशी भाजी. नक्की करून बघा तुम्ही पण. हे बघा, छान अशी तुरीच्या डाळीतली कांद्याची पात बनवली आहे मी. हे बघा, मस्त अशी आता थोडी शिजू द्यायची. थोडीशी सॉफ्ट डाळ झाली की आपण बंद करून टाकू. मग आता कांद्याची पात टाकून झालेली आहे. आता थोड्या वेळानं पोळ्या किंवा भाकरी थोड्याशा बनवते. आता मी देवपूजा करून घेते आणि नंतर पोळ्या करते. मग हे बघा, किराणा सामान आलेलं आहे. आता ते किराणा सामान पण कामं झाले की सकाळचे माझे, मग ते सामान पण भरून घेणार आहे मी. हे बघा, आता घर हे झाडून घेतलं आणि आता सगळे भांडे घासत होते. कार्तिकचं जेवण झालं आणि कार्तिक आलाय आता. आणि आता मला म्हणते बाजूला हो, मला हात धुवायचा आहे आणि असंच काहीतरी बोलत होता आणि गेला मग इथून गप्पा मारून थोड्याशा मला. आणि आता सगळे एवढे भांडे घासून घेते मी. आणि नंतर मग पीठ दळणं पण आणलेले आहेत ना, ते खुर्चीवर जे पोते ठेवलेले आहेत ना, त्याच्यात ज्वारीचं, गव्हाचं आणि हरभऱ्याची डाळ दळून आणलेली आहे. ते दळणं पण मला नंतर डब्यामध्ये भरून ठेवायचे. म्हणलं अगोदर आपले रोजचे कामं करून घ्यावे आणि नंतर मग ते एक्स्ट्राचे कामं करावे. आता माझं भांडे घासून चाललं. हे बघा, आता भांडे आवरली आणि आता सगळं किचन ओटा पण स्वच्छ करून घेते मी. आणि आता चला, उद्यापासून आता तुम्हाला फराळाचं बनवलेलं बघायला मिळेल व्हिडिओमध्ये. कारण आता आम्ही उद्यापासून सुरू करणार आहोत. उद्या गायगोऱ्याची बारस आहे ना, तर आता उद्यापासूनच फराळाचं बनवायचं आहे. कारण तिथून पुढं आपल्याला किती 4-5 दिवस राहिलेत, म्हणून त्या आता उद्यापासून आम्ही फराळाचं पण बनवायला सुरू करणार आहोत. हे बघा, दिवाळीचा किराणा आणलाय आणि काय काय सामान आणलंय किराणामध्ये मी ते तुम्हाला दाखवते. बघा, शेंगदाणे आणले, साबण आणले, आपलं बेसिक जे घरात ते लागते तेच आणलेलं आहे. आणि मी सम्राटचा मैदा आणलाय, कारण सम्राटचा मैदा चांगला असतो शंकरपाळे बनवायला, म्हणून सम्राटचा मैदा आणलाय. हा 3 पाकिट आणलेले आहेत. आणि हे खुले पोहे आणलेत, म्हणजे दगडी पोहे, ते तळायचे आणि चिवड्यामध्ये टाकायचे. आणि जे आपण डेली नाश्त्याला बनवतो ना, ते पॉकेट मधले आणतो आम्ही. ते दगडी पोहे आणले चिवड्या टाकण्यासाठी. आणि हा विक्रमचा चहा पावडर, आम्ही विक्रमचा चहा घेतो.
ह्याच्यामध्ये काय चिल्लर आहे, कापूर सामान ते अशा कापराच्या डब्बे आणल्या पूजेसाठी. आणि हा काळं मीठ आणले आपल्याला. आता खारी बुंदी बनवायची ना, त्यामध्ये टाकण्यासाठी काळं मीठ आणले. आणि जिरे आणि ते पॉकेट आहेत काय मसाल्याचे बेसिक छोटे पाकिट आणलेले आहेत ते. हे बघा 5 किलो घडी निरम्याचं पाकिट आणले. 5 किलोचं पॅकेट. त्यावर बघा एक बादली आलेली आहे आणि एक टब आलेला आहे. सेम झालाय, कॉम्बो झालाय समजा बाथरूम मधला, पण हे एका निरम्याच्या पॉकेटवर आलेलं आहे बघा. छान आहे, क्वालिटी तर चांगली आहे. आणि तेलाची कॅन एक आणलेली आहे. सनफ्लॉवरची आणलेली आहे बघा, सूर्यफुलाची. आम्ही सनफ्लॉवरचा किती गोल्ड आणतो पण भेटला नाही म्हणून सनफ्लॉवरचा आणलेला आहे. बाकी एवढं सामान आणलं. आणि बाकी एक्स्ट्रा सगळे लिक्विड जे आहेत ना ते खूप आणलेले आहेत ना एकदाच, त्यामुळे जास्त काही आणले नाही. हार्पिक, फरशीचे औषध, बाकी बेसिक चिल्लर सामान खूप होतं म्हणून असं चिल्लरच घेऊन आलोय. काही आता जे दिवाळीला लागणार आहे तेच आणले, बाकीचं भरपूर आहे म्हणून ते काही आणलं नाही आम्ही. चला मग मी काही आसन शिवलेले आहेत देवांसाठी, ते तुम्हाला मी दाखवते. माझ्याकडं खूप साऱ्या लेस होत्या, ते लेस हे बघा असे लावलेले आहेत, बघू शकता तुम्ही हे. आणि असे मस्त असे आसन बनवलेत हे बघा. मग आमचा जे गणपती बाप्पा बसलेला आहे ना, तो टेबल खूप मोठा आहे ना, त्या टेबलवर टाकण्यासाठी मी हे आसन बनवले. आणि एकदम असा सॉफ्ट सिल्कचा कपडा आहे आणि एकदम छान आसन झाले, बघू शकता तुम्ही. अशी लेस लावलेली आहे आणि मस्त असं आसन झाले हे पण. आणि हे बघा हा एक आहे, हा पिंक कलरचा कपडा होता माझ्याकडं सिल्कचा, आणि तो मी असं आसन बनवलेला आहे गणपती बाप्पाच्या. आमच्याकडे मोठा असा टेबल आहे ना, त्या टेबलवर टाकण्यासाठी. हे बघा, हे बघा अशी लेस लावलेली आहे मस्त. आणि हे बघा खूप मोठ्या साईज मध्ये आणि एकदम छान आसन बनवले. हे बघा असे. हे बघा मला आमचे एक भाऊ आहेत, त्यांनी मला खूप सारे असे कपडे दिलेले आहेत एक्स्ट्रा. त्यांचं शिलाई मशीनचं काम आहे ना, त्यामुळं त्यांच्याकडे लेस आणि कपडे पण असतात ना, त्यांनी मग दिलेले आहेत. त्याचा मी छान असा उपयोग केला आहे. आणि बघू शकता तुम्ही मस्त असे मी देवांना छान आसन बनवलेत. कसं आपल्या घरी पूजा असती, पुन्हा माझ्याकडं गणपती बाप्पा पण मांडलेले आहेत आपल्या मोठ्या टेबलवर, तर त्यांना टाकण्यासाठी खूप छान आसन झालेत, तुम्ही बघू शकता. आणि एकदम मोठ्या साईजमध्ये केलेत, कारण टेबल मोठा असल्यामुळे एकदम भारी बनवलेत, त्याच्या साईजचेच बनवलेत. आणि किती सुंदर दिसतो बघा. हा गोल्डन कलर आहे आणि त्याला लेस पण गोल्डनचीच लावली आहे मी. आणि आता दुसरं बघू शकता तुम्ही, तो पण थोडासा असा गोल्डनच आहे कलर, पण एकदम नरम कपडा आहे ते पण. आणि ते आपलं लाकडाचं जे देवघर आहे ना, त्याला टाकण्यासाठी बनवलं आहे हा. आणि हे सगळं बाजूच्या साईड प्लाऊड खाली जाते आणि समोर थोडीशीच लेस दिसते ना, त्यामुळे मी असं बनवलं आहे. मी तुम्हाला उद्या मंदिरात टाकल्यावर नक्की दाखवते कसं दिसतंय ते, कारण आजूबाजूला लेस लावली तर ती प्लाऊड खालीच जाईल म्हणून फक्त फ्रंटलाच लावली आहे त्याला मी. आणि हे पण बघा, हे पण आपल्या लाकडी मंदिरासाठीच बनवलं आहे मी. आणि ही पण बाजूची पूर्ण साईड प्लाऊड खाली जाईन आणि फक्त फ्रंटला लेस दिसन म्हणून हे असं बनवलेत मी, कारण उगाच एक्स्ट्रा बाजूला लेस लावली तर ती प्लाऊड खालीच जाईन, त्यामुळं फक्त फ्रंटलाच लावलेत. आणि हे एक आसन बनवलं आहे मी, असा कपडा डिझाईनचा कपडा आहे पूर्ण. आणि मस्त हे एक आसन बनवले आपल्या मोठ्या टेबलसाठी. हे एक बनवलंय, ते छोट्या मंदिरासाठी बनवलंय. हे पण छोट्याच मंदिरासाठी बनवलेलं आहे.
हा एक बनवला, हा रेड कलरचा एक बनवला छान असा आसन, आणि हा पिंक कलरचा एक बनवला, पिंक कलरचा. आणि एकदम छान. मला अशा घरी आमचे भाऊ आहेत, त्या भाऊनी लेस दिली होती आणि एक ते लेसचा आणि ते कपड्यांचा पण छान उपयोग केला आहे मी देवांसाठी. हा कपडा पण त्यांनीच दिला होता आणि मस्त असं बनवले मी असं. आणि उद्या मी पूजेला टाकल्यावर नक्की तुम्हाला दाखवन कसं दिसायले काय नाही, हे तुमच्याशी नक्की शेअर करेन मी. मग तुम्ही मला नक्की कळवा कसं वाटते काय नाही तर. आणि जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.